आणि आता वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यामधल्या 30,500 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत। ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। ऑरेंज गेट परिसरामधून तयार होणारा हा मार्ग 9.2 किलोमीटर लांबीचा असून 8,700 कोटींपेक्षा अधिक खर्च करत बांधला जाणार आहे। या भूमिगत रस्त्यामुळे ईस्टर्न फ्री ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचं अंतर 10 मिनिटांवर येणार आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातल्या 30,500 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रम पार पडताना पाहायला मिळणार आहे। त्यातच महत्त्वाचा एक बोगदा मार्ग म्हणजे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा मार्ग। हा मार्ग साधारणपणे 9.2 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे, ज्यामध्ये 8,700 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करून हा बांधला जाणार आहे। मुंबईतील पायाभूत सुविधांपैकी एक महत्त्वाचा असा हा रस्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे। साधारणपणे जर का बघायचं तर आपण हा सध्याला बघतो आहे, हा फ्रीवे आहे। फ्रीवे वरून तुम्हाला थेटपणे जर मरीन ड्राईव्हला जायचं असेल तर या बोगद्याचा तुम्ही वापर करू शकणार आहात। साधारणपणे 2x2 ची लेन यामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच 1+1चा इमर्जन्सी कॉरिडॉर देखील या परिसरामध्ये आपल्याला या बोगद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच हे अंतर साधारणपणे जर का आत्ता कापायचं असेल फ्रीवे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत तर तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागतो, मात्र 10 मिनिटांमध्ये हे अंतर जे आहे ते कापता येणार आहे। त्यामुळे एकूणच मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असा हा टनल मानला जातोय। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई।